मित्रांनो, टीईटी जर का क्रॅक करायची असेल तर जॉमेट्री मध्ये तुम्हाला ट्रिक्स वापरल्याशिवाय पर्याय नाही. हा प्रश्न बघा समद्विभुज चौकोनाशी रिलेटेड आहे, म्हणजे ट्रॅपेझॉइडशी रिलेटेड आहे. ट्रॅपेझॉइडचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायला मी शिकवलेलंच आहे. खालील समद्विभुज चौकोनात PQTU हा एक समद्विभुज चौकोन आहे. त्यामध्ये रेख PU समांतर रेख QT आहे. म्हणजेच PU जो आहे तो समांतर रेख काय आहे तर ह्या Q पासून तर T आहे, समांतर आहे. त्याच्यानंतर UT = 15 सेंटीमीटर, म्हणजेच UT = 15 या ठिकाणी लिहून घेतले व QR = 9 सेंटीमीटर आणि हा या ठिकाणी QR 9 सेंटीमीटर लिहून घेतले आणि QT = 38 सेंटीमीटर, म्हणजे या QT पासून तर हे अंतर येतं 38 सेंटीमीटर. असे 3 मेजरमेंट या ठिकाणी दिलेले आहे. आपल्याला अन्य मेजरमेंट काढून रेखांकित केलेल्या, म्हणजे हे जे 2 त्रिकोण आहे ते रेखांकित केलेले आहे आणि रेखांकित न केलेल्या, म्हणजे आतमधला जो रेक्टँगल म्हणजे आयत आहे तो अरेखांकित आहे. त्या भागाचं जे काही परिमिती असेल, म्हणजे या दोघांची परिमिती आणि या रेक्टँगलची परिमिती म्हणजे पेरिमीटर, यातला फरक आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. टिक्सने लगेच निघतो. या ठिकाणी बघा आता हा काय तर QT आहे. QT काय आहे 38. मग हे जे QR एवढं आहे तर हे ST सुद्धा 9 सेंटीमीटर येणार. 9 + 9 काय झाले 18. हे जर याच्यातून वजा केले तर हे येतात किती तर 20. हे RS अंतर झालं 20. हे आहे पॅरलल HSC तर हे येतं 20 झालं. आता ह्या जो PR किंवा US आहे तो आपल्याला काढता येतो पायथागोरसच्या प्रमेयानुसार किंवा त्रिकुटानुसार. आता एक लक्षात घ्या की हा 15 आहे तर हा सुद्धा 15 झाला. मग 9 आणि 15चं मेजरमेंट तुम्ही करू शकता. 15चा वर्ग येतो 15चा वर्ग 225 आणि 9चा वर्ग येतो 81. 225 वजा 81 जर केले तर या ठिकाणी येतात 4. या ठिकाणी 12तून 8 गेले, 4 राहिले आणि या ठिकाणी हात चालू 1 म्हणजे 144. याला जर अंडर रूट मध्ये टाकलं तर हे येतात 12. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 12 आले आणि या ठिकाणी 12 आले. आता ट्रिक्स कशी वापरायची ते तुम्हाला सांगतो. खूप इझी आहे. आता काय करायचं की हे 12 कॅन्सलच करून टाकायचे. डझंट मॅटर. ते काढले नाही असते तरी चालत होते. बघा काढले नाही असते तरी चालत होते. आता हे जे 15 आणि 9 आहे किती होतात हे तर हे होतात 24. हे किती होतात 24. हे 24 या 28 मधून वजा करायचे. वजा केल्याबरोबर काय आले 4. बस 4 काढलं की याची दुप्पट टाकली, याची काय तर दुप्पट. दुप्पट म्हटलं की येते 8. 8 हे त्याचं मित्र आन्सर येते. तुम्ही प्रत्यक्षरित्या जर या PQR या त्रिकोणाची परिमिती काढली आणि UST याची परिमिती काढली, त्याच्यानंतर आयताची परिमिती काढली, 2 त्रिकोणाच्या परिमितीची बेरीज आणि या आयताच्या परिमितीची ही आयताची परिमिती यातला जर वजाबाकी केली तर त्याचा आन्सर मित्रांनो 8च येते. फर्स्ट ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.